नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण प्रकरण 11वे बदलता भारत भाग 1 बघणार आहोत. यामध्ये आपण जागतिकीकरण ही संकल्पना समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील बदल, स्वातंत्र्यानंतर भारत कसा बदलत गेला. भारत हा विकसनशील देश आहे, तो प्रगती करतो आहे आणि म्हणून भारतामध्ये विविध क्षेत्रात कोणकोणते आणि कसे बदल झाले, त्यामध्ये ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना, नागरी विकासाच्या योजना किंवा संपर्क साधने यामधील झालेला बदल आपण या पाठामध्ये बघणार आहोत. साधारणपणे 1990 पासून भारताने विविध क्षेत्रात केलेली प्रगती ही या पाठाची मध्यवर्ती कल्पना आहे. 1990 सालानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झालेल्या सुधारणा, तंत्रज्ञानातील प्रगती या सगळ्यांची माहिती आपण या प्रकरणामध्ये काही प्रातिनिधिक उदाहरणांच्या आधाराने घेणार आहोत. आता 1990 पूर्वीचा भारत आणि 1990 नंतरचा भारत यामध्ये खूप फरक आहे, प्रचंड अंतर त्यामध्ये आहेत. 1991 नंतर भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि त्यामुळे भारत हा देश बदलून गेलाय. अलीकडील काळात जागतिकीकरण ही मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी बहुचर्चित संज्ञा बनलेली आहे. जगात कोठेही वसाहती नसतानाही अनिर्बंध व्यापार करण्यास सुरुवात झाली आणि या नव्या धोरणाचं नाव जागतिकीकरण असं आहे. मग या जागतिकीकरणाचा अर्थ नेमका काय आहे तो आपण आता समजून घेणार आहोत. जागतिकीकरणाचा अर्थ संपूर्ण जगातील लोकांचे सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक अथवा आर्थिक व्यवहार राष्ट्रीय सीमा ओलांडत आहे आणि जगातील राष्ट्र आणि लोक अनेक प्रकारे परस्परांच्या अधिकाधिक जवळ येत आहेत. आज जागतिकीकरण ही संज्ञा प्रामुख्याने जागतिक आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात वापरली जाते. 1990 सालापासून भारताने विविध क्षेत्रात केलेली प्रगती आणि विविध क्षेत्रात झालेल्या सुधारणा इतकंच नाही तर भारताने तंत्रज्ञानात केलेली प्रगती यांचा आढावा आपण आता घेणार आहोत. 1990 नंतर भारताने आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यामुळे भारत हा देश पूर्णपणे बदलून गेलेला आहे. दुसऱ्या महायुद्धामुळे अमेरिकेव्यतिरिक्त इतर सहभागी राष्ट्रांची अपरिमित आर्थिक हानी झाली होती. इतर सहभागी राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणण्यासाठी सामूहिक कार्याची गरज जागतिक पातळीवर जाणवली आणि म्हणून ह्या राष्ट्रांना वित्तीय मदत म्हणजेच आर्थिक मदत करण्याच्या हेतूने जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला IMF असं म्हटलं जातं, या दोन जागतिक संस्था 1946 साली स्थापन करण्यात आलेल्या होत्या. 1948 साली व्यापार आणि जकात विषयक करार करण्यात आला, ज्याला गॅट करार असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग हा गॅट करार नेमका काय आहे, म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक राष्ट्रांनी स्वराष्ट्राच्या व्यापारी हितासाठी संरक्षक कर आणि जकातीचे धोरण स्वीकारलेले होते. म्हणजे जागतिक महामंदी त्या काळात आलेली होती 1929 ते 1933 या काळामध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये म्हणजे 1939 ते 1945
या काळात अनेक देशांनी एकमेकांच्या विरुद्ध स्वराष्ट्राच्या हितासाठी हे करार केलेले होते. संरक्षक कर असतील म्हणजे जकातीचे धोरण त्यांनी बसवलं होतं आणि त्यामुळे जागतिक व्यापारामध्ये मोठी घट झालेली होती. आणि म्हणून या समस्येवर विचारविनिमय करण्यासाठी क्युबामध्ये म्हणजे हाव्हेना येथे 1947-48 मध्ये 56 राष्ट्रांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराची संबंधित समस्या सोडवण्यासाठी एक कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापन करण्याचं निश्चित करण्यात आलं. 1947च्या जिनिव्हा परिषदेमध्ये जो करार झाला तो करार गॅट करार म्हणून ओळखला जातोय. मग या गॅट कराराचा हेतू काय होता किंवा ह्या गॅट कराराची उद्दिष्ट नेमकी कोणती होती ती उद्दिष्ट आता आपण बघूया. आता हा गॅट करार म्हणजे जगातील पहिला बहुदेशीय व्यापारी करार मानला जातो. या करारानुसार उत्पादन आणि विनिमय या मार्गाद्वारे आर्थिक विकास करणं हे पहिलं उद्दिष्ट ठेवलं गेलं होतं. त्यानंतर परममित्र राष्ट्रोचित व्यवहार म्हणजेच मोस्ट फेवर्ड नेशन ट्रीटमेंट, परममित्र राष्ट्रोचित व्यवहार करणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलेलं होतं. सदस्य देशांनी व्यापाराच्या जकात विषयक सवलतींच्या तसेच त्याच्या प्रशासनाच्या बाबतीत एकमेकांना अग्रहक्क देणं यालाच परममित्र राष्ट्रोचित व्यवहार ही संज्ञा वापरली गेलेली. मग गॅट कराराचे पुढे जागतिक व्यापार संघटनेमध्ये रूपांतर झाले म्हणजेच WHO मध्ये त्याचे रूपांतर झालेले आहेत. मग ही जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन नेमकी काय आहे ते आपण आता बघणार आहोत. त्यावरती टीप लिहा. जागतिक व्यापार संघटना 1 जानेवारी 1995 रोजी जगातील 123 राष्ट्रांनी एकत्र येऊन जागतिक व्यापार संघटना स्थापन केलेली आहे. म्हणजे ही आंतरराष्ट्रीय संघटना ज्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं म्हटलं गेलं. ही संघटना म्हणजेच जागतिक व्यापारी संघटना होती. भारताने जागतिक व्यापार संघटनेचं सभासदत्व स्वीकारलं. का स्वीकारलं? तर कारण भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती स्वातंत्र्यानंतर. इथे वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न बघूया. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण डॅश डॅश डॅश. तर कारण उत्तर लिहायचंय भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. तर WTO चे महासंचालक आर्थर डंकेल यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेसाठी पायाभूत असणारा एक मसुदा तयार केला. हा मसुदा त्यांच्याच नावाने म्हणजेच डंकेल प्रस्ताव म्हणून ओळखला जातो. सरकारी जकात आणि इतर निर्बंध या निर्बंधांपासून मुक्त व्यापार हा या मसुद्याचा गाभा होता आणि यालाच उदारीकरण असं म्हटलेलं आहे. सहभागी सदस्य राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणारी एक नियमावली सर्वानुमते स्वीकारली होती. सुरुवातीला अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र याविषयीच्या तरतुदी यामध्ये करण्यात आलेल्या होत्या. आणि मग भारताने सदस्यत्व स्वीकारल्यानंतर आर्थिक प्रगतीवर भर दिलेला आहे. या संदर्भात तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव, अर्थमंत्री मनमोहन सिंग यांचे योगदान मोलाचं होतं. म्हणजे WTO ने 2006च्या अहवालामध्ये भारताने केलेल्या आर्थिक विकास दराची नोंद घेतलेली आहे. कारण त्यामुळे भारताचा आर्थिक विकास दर वाढलेला.
कारण WTOचे सभासदत्व स्वीकारल्यानंतर भारताने आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीवर लक्ष केंद्रित केलेलं दिसून येतं. या संदर्भात तत्कालीन पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी मोलाचं योगदान दिलेलं. हे धोरण आणखी पुढे नेण्याचं कार्य त्यांच्यानंतरचे पंतप्रधान जे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्याही नंतरचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेले दिसून येतं. म्हणजे PV नरसिंहराव या पंतप्रधानांपासून त्यांच्यानंतर आलेले अटल बिहारी वाजपेयी असो किंवा मनमोहन सिंग असो यांनी उदारीकरणाचं धोरण स्वीकारले, भारताच्या आर्थिक विकासावर भर दिलेला आहे आणि त्यामुळे भारताचा आर्थिक विकास दर वाढलेला दिसून येतो. आणि म्हणून WTOने 2006च्या अहवालामध्ये भारताने केलेल्या आर्थिक विकास दराची नोंद घेतलेली. भारताच्या परकीय थेट गुंतवणुकीमध्ये त्यामुळे वाढ झालेली दिसते. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये घट झाली. बालमृत्यूच्या संख्येमध्ये घट झाली. इतकंच नाही तर साक्षरता, पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी संदर्भातील सोयी सुविधांमध्ये देखील वाढ झाली. त्या सर्व प्रगतीची WTOने आपल्या 2006च्या अहवालामध्ये नोंद केलेली आहे की भारताचा आर्थिक विकास दर किती झपाट्याने वाढलेला आहे. ह्या प्रगतीने भारताचा आर्थिक विकास दर वाढल्याची नोंद ह्या अहवालात WTOने केलेली दिसून येते. याशिवाय भारताने आयात निर्बंध हटवणे, बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारांबाबत सुधारणा, पेटंट कायद्यामध्ये सुधारणा या मार्गाद्वारे देखील जागतिक अर्थकारणामध्ये स्वतःला जोडून घेतलेले. म्हणजे भारताने स्वातंत्र्यानंतर जरी अलिप्ततावादाची भूमिका स्वीकारलेली असली, तटस्थतेचं धोरण स्वीकारलेलं असलं तरी देखील आपल्या देशाच्या विकासासाठी त्यांनी काही गोष्टी खूप चांगल्या केलेल्या दिसून येतात. म्हणजे जसं की आयात निर्बंध असतील किंवा बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारांबाबत सुधारणा असेल, पेटंट कायद्यात सुधारणा असेल, म्हणजे या अशा वेगवेगळ्या मार्गांद्वारे जागतिक अर्थकारणामध्ये भारताने स्वतःला जोडून घेतलेलं आहे. त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये बदल घडून आलेले. मग भारत बदलत आहे, देश बदलत आहे, हे कसं ओळखायचं? तर देश बदलत आहे हे ओळखण्याचे काही निकष निश्चित करण्यात आलेले. जसे की आपल्याला बघता येईल ग्रामीण भागामध्ये विकासात्मक बदल झालेले आहेत. ग्रामीण भागामध्ये देखील विकास होतोय, सुधारणा होत आहे. पूर्वी गावं रस्त्यांनी एकमेकांना जोडलेली नव्हती, ती गावं आता रस्त्यांनी जोडली गेलेली, म्हणजे रस्त्यांमध्ये सुधारणा झाली. पूर्वी कच्चे रस्ते होते, आता पक्के रस्ते तयार केलेले, गावांमध्ये देखील रस्ते सुधारले, दळणवळण सुधारलेलं दिसून येतं. वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा झालेली दिसून येते. हे झालं ग्रामीण विकासाच्या बाबतीत. शहरांच्या बाबतीत शहरांच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा झालेल्या दिसून येतात. त्यानंतर संपर्क यंत्रणेमध्ये सुधारणा झालेल्या आहेत. संरक्षणाच्या आधुनिकीकरणाला प्राधान्य दिलं गेलंय. संरक्षण व्यवस्था सतत सज्ज दिसते. नागरिकांना त्यांच्या अधिकारांचा वापर करता येतो का, त्यांच्या अधिकारांची पूर्तता करता येते का, म्हणजे यावरनं देश बदलत आहे हे आपल्या लक्षात येते. मग काही ग्रामीण विकासाच्या योजना सरकारने आणल्या, याच्यावरती सविस्तर उत्तर लिहा. 5 गुणांना कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो प्रश्न आपण बघूया. भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणत्या योजना राबवल्या गेल्या? आता जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होऊ नये. शहरे आणि ग्रामीण भाग यामध्ये विकासाचा असमतोल निर्माण होऊ नये म्हणून ग्रामीण विकासाच्या अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येसाठी रोजगार निर्माण करणं हे सरकारचं पुढचं एक मोठं आव्हान आहे. सरकारने यासाठीच्या उपाययोजना केलेल्या आहेत. मग त्या उपाययोजना कोणत्या? त्या उपाययोजनांची माहिती आपण नंतरच्या तासाला घेणार आहोत. धन्यवाद.